या व्हिडिओमध्ये आपण मध्येच एकदा असा प्लॅन डिस्कस करू की ज्यावेळेस एमबीबीएसच्या ऍडमिशन ह्या विदाऊट डोनेशन होतात, तर ती कंडिशन नेमकी काय असते, तो प्लॅन सुद्धा कसा असावा. पण सोबतच आता हे जे चार वेगवेगळे मार्ग आहे आणि त्यांचा खर्च, स्कोअर जो आहे तर तो कॅटेगरीमध्ये क्वालिफाय म्हणजे यावर्षी 177 आणि 300 या दरम्यान असणारे मुलं आणि 300 ते 500 या दरम्यान हे जे कॅटेगरी एस टी वगैरे आहे तर हे वगळून, तर यांच्यासाठी नेमके चार वेगवेगळे मार्ग. आता बघा सुरुवातीला तर पहिला जो मार्ग येतो आपला, तर त्यामध्ये सुरुवात करताना मी यूपी एमबीबीएस पासून करतो, कारण आपल्याकडचे बरेच मुलं यूपी एमबीबीएस ला सध्या ट्रेंडिंग मध्ये आहे. मग यासाठी खर्च किती येतो, ऍडमिशनची प्रक्रिया कशी असते, डोनेशन लागते का, काही मॅनेजमेंटच्या सीट असतात का, आपल्याला जे कॉलेज समोरचा व्यक्ती सांगणार आहे तर तेच दिलं जातं का, ते सगळ्या गोष्टी आपल्याला आतापासून माहिती असायला पाहिजे. तर त्यामुळे थोडं काळजीपूर्वक ऐका. बघा सुरुवातीला यूपी अर्थात यूपी एमबीबीएस, तर यामध्ये आपल्याला जे रजिस्ट्रेशन करावं लागतं तर ते यूपीच्या वेबसाईटवर रजिस्ट्रेशन करावं लागतं. यामध्ये कुठल्याही प्रकारचा मॅनेजमेंट कोटा नसतो. तर त्यामुळं 100% ज्या पण ऍडमिशन होतील तर त्या फक्त मेरिट बेसिसवर होतील. तुम्हाला जर एखादा व्यक्ती असा सांगत असेल की मी तुमची यूपीला या कॉलेजमध्ये 100% स्ट्रे वॅकन्सी राऊंड मध्ये किंवा मग अगोदरच्या राऊंड मध्ये ऍडमिशन करून देतो, तर विश्वास ठेवू नका. मागच्या वर्षी बऱ्याच पालकांची यूपी एमबीबीएस मध्ये किमान 2 लाख, 3 लाख, 5 लाखांपर्यंत सुद्धा फसवणूक झालेली आहे. हे फक्त काउन्सिलिंग प्रक्रियेवर चालतं. तुम्ही एखाद्या ठिकाणी जर का यूपी एमबीबीएस ची काउन्सिलिंग जॉईन केली तरी सुद्धा हे काम तुमचं होऊ शकतं. आणि असं काही नाही की जॉईनच करायला पाहिजे. आमचे यूपी एमबीबीएस चे काउन्सिलिंगचे रजिस्ट्रेशन सध्या सुरू आहे. आम्ही काय करतो की विद्यार्थ्यांना महाराष्ट्रामध्येच एकत्रित आणतो, जेणेकरून तिकडे पुढे तुमचा ओळख होते आणि सोबत जॉईनिंगला सुद्धा सोपं जातं. आता यात खर्च किती येतो ते लक्षात घ्या. सुरुवातीला तर तुमचा कॉलेजचा जो खर्च आहे तर तो जवळपास 12 लाख ते 15 लाख या दरम्यान कॉलेजच्या खर्चाची तुमची तयारी असायला पाहिजे. आता डिपेंड करतं की तुम्हाला किती फीजवालं कॉलेज अलॉटमेंट होणार आहे. मग आता जर समजा तुम्हाला 12 लाख पर इयर वालं कॉलेज जर अलॉट झालं, तर या व्यतिरिक्त हॉस्टेल मेसचा खर्च वेगळा लागतो. थोडक्यात एकच आहे, जर समजा तुम्ही 300 प्लस असाल, बरं असं काही नाही की 300 प्लसच, तुम्ही 250 प्लस जरी असाल तरी एकदा यूपी एमबीबीएसचा ट्राय करून बघा. कारण तिकडचा कट ऑफ नेमका किती येईल तर ते सध्या प्रेडिक्ट करणं अवघड आहे. कारण रजिस्ट्रेशन किती होतात तर यावर तो दरवर्षी विषय अवलंबून असतो. तर त्यामुळं तुमचं टोटल बजेट जर 80 लाखापर्यंत असेल विथ हॉस्टेल मेस टोटल बजेट, तर तुम्ही यूपी एमबीबीएसचा विचार करा. यामध्ये कुठल्याही प्रकारची स्कॉलरशिप मिळत नाही, तर हे लक्षात ठेवायचं आहे. तर त्यामुळं 80 लाख टोटल जर असतील तर नक्की एकदा यूपीचा विचार करायला काही हरकत नाही. जर तुम्ही समजा 250 प्लस असाल, तुम्हाला एक ट्राय करायचा आहे, 200 मार्क ट्राय करायचा आहे, तर ट्राय करण्यासाठी तुम्ही एक या काउन्सिलिंग मध्ये भाग घेऊ शकता. आमच्या सोबत जर जुळायचं असेल तर यूपी एमबीबीएस असा मेसेज करा, तुम्हाला रिप्लाय येऊन जाईल. आता दुसरा जो प्रकार येतो, दुसरा जो मार्ग आहे तर तो येतो डीम्ड युनिव्हर्सिटीमध्ये. आता डीम्ड युनिव्हर्सिटीमध्ये आपलं फी स्ट्रक्चर नेमकं किती जाईल आणि सोबतच आपल्याला ज्या पण डीम्ड युनिव्हर्सिटीमध्ये ऍडमिशन मिळणार आहे तर त्यामध्ये काही स्कॉलरशिप मिळेल का, तर हा सुद्धा प्रश्न असतो. आणि किती स्कोअरवर हे अलॉटमेंट होतात, तर लक्षात घ्या. याच्यासाठी जी वेबसाईट असते तर ती एमसीसी म्हणजे मेडिकल काउन्सिलिंग कमिटी ह्या वेबसाईटवर रजिस्ट्रेशन करावं लागतं. यालाही कुठलाही मॅनेजमेंट कोटा नसतो, पण यामध्ये एनआरआय सीट असतात की ज्या जस्ट क्वालिफाईड मार्कावर सुद्धा अलॉट होतात. पण एनआरआय सीटसाठी तुमच्याकडे एनआरआयचं डॉक्युमेंट असणं गरजेचं आहे. मग याचा खर्च किती येतो. डीम्ड युनिव्हर्सिटीमध्ये जर आपल्याला जर मॅनेजमेंटची सीट, थोडक्यात सगळ्या सीट मॅनेजमेंटच्या आहे, त्यावर लिहूनच येते डायरेक्ट, पण वेगळा असा काही कोटा नाही, फक्त एनआरआय कोटा असतो. ऑल सीट मॅनेजमेंट याच, पण वेगळा प्रकार नाही की डायरेक्ट ऍडमिशन वगैरे हा प्रकार होत नाही. मग आता याचं फी स्ट्रक्चर जे, तर तुमची तयारी साधारण जर स्कोअर चांगला असेल तर एक साधारण 18 लाख जर स्कोअर चांगला असेल तर, आणि स्कोअर जर समजा थोडा समोर म्हणजे थोडक्यात रँक वाढलेला आहे, तर जी तुमची तयारी आहे तर ती 24 ते 25 लाख पर इयरची पाहिजे. म्हणजे थोडक्यात तुमचं जे टोटल बजेट आहे फक्त फीजचं आणि विथ हॉस्टेल मेस, तर हे जवळपास 1,40,00,00,000 जाऊ शकतं. आता डीम्ड युनिव्हर्सिटीमध्ये मागच्या वर्षी, त्याच्या मागच्या वर्षी ज्यांचं इन्कम कमी होतं तर त्यांना थोड्याफार प्रमाणात स्कॉलरशिप मिळालेली आहे. साधारण एक 4, 4.5, 5 लाखापर्यंत ही स्कॉलरशिप येते. पण यूपी एमबीबीएस मध्ये अजून तसा काही प्रकार दिसलेला नाही. दुसरा मार्ग, आता एक प्लॅन
की जो मी अगोदर तुम्हाला सांगितलेला होता. बघा आता दरवर्षी जर समजा एखादं एमबीबीएस कॉलेज नवीन आलं किंवा सीट्स वॅकंट राहिल्या, तर महाराष्ट्राच्या प्रायव्हेट एमबीबीएस कॉलेजवाले काय करतात, की एक रिक्वेस्ट करतात, एक अपील करतात, की आम्हाला स्पॉट राउंड म्हणजे इन्स्टिट्यूट लेव्हलला एक राउंड घ्यायचा आहे. आणि जर समजा तो झाला आणि आपण जर त्या कट ऑफमध्ये जर का बसलो, कारण ते जे ॲप्लिकेशन आहे तर ते मेलवर टाकावे लागतात प्रत्येक कॉलेजला. घरबसल्या आपण मेल करू शकतो. जे आपण सीट व्हॅकंट आहे, तर त्या कॉलेजला आपण मेलमध्ये आपलं ॲप्लिकेशन पाठवू शकतो. मग त्या कॉलेजच्या वेबसाईटवर लिस्ट लागते. तर त्या दरम्यान जर आपला तिथं नंबर लागला, तर ती ॲडमिशन विदाऊट डोनेशन होत असते. पण त्यामध्ये खूप मोठी रिस्क आहे. शेवटपर्यंत थांबावं लागतं. नाही सीट व्हॅकंट राहिल्या, तर रिपीटचं ऑप्शन ठेवावं लागतं. आता आपण थोडा तिसरा मार्ग बघूया, की नेमका काय येतो. तर महाराष्ट्र सोडायचं नाही आपल्याला. महाराष्ट्रामध्येच राहायचं आणि आपलं जे बजेट आहे, तर ते सुद्धा चांगलं आहे. तर अशा वेळेस आपण काय करू शकतो महाराष्ट्रासाठी? तर तुम्ही सीईटी सेल या वेबसाईटचं रजिस्ट्रेशन करा. तुमचा स्कोर जो आहे, तर तो जस्ट क्वालिफाईड असेल तरी चालतो. पण 100% अलॉटमेंट होईल याची गॅरंटी नसते. पण समजा तुम्ही 250, 250, 300 मार्काच्या वर आहे, तर अलॉटमेंटचे चान्सेस बनतात. पण यामध्ये तुम्हाला रजिस्ट्रेशन करताना ₹6,000 सीईटी सेलचं ऑनलाईन रजिस्ट्रेशन असतं, तर ते करावं लागतं. आता या रजिस्ट्रेशनमध्ये तुम्ही आयक्यूच्या चॉईस फिलिंग करा. आता आयक्यू म्हणजे काय? तर महाराष्ट्राचा मॅनेजमेंट कोटा 15% सीट्स असतात. मग आता जर तुम्हाला अलॉटमेंट झालं, तर ज्या कॉलेजची फीज साधारण एक आपण पकडूया ₹10,00,000 ठीक आहे. तर त्या 10,00,000ला हे कॉलेजवाले 3 मल्टिप्लाय करतात. मग आता आपली जी फीज आहे, तर ती बनती ₹30,00,000 एका वर्षाची आणि असं 4.5 वर्षांचं हे फी स्ट्रक्चर असतं. पण शक्यतोवर तुम्हाला हे 10x3 असं कॉलेज लवकर अलॉटमेंट होणारच नाही. तुमचं जे फी स्ट्रक्चर आहे, तर ते जवळपास 1.25 सीआर पर्यंत जाणार आहे महाराष्ट्रामध्ये. कारण फी स्ट्रक्चरच त्या पद्धतीनं आहे. तर हे फक्त कॉलेजचं झालं. या व्यतिरिक्त तुम्हाला हॉस्टेल मेसचा खर्च जो आहे, तर तो वेगळा येणार. तर त्यामुळं तुमची जर तयारी असेल समजा, की या कोट्यामध्ये आपल्याला जायचंय. आता आमचं कसं आहे, जे पण महाराष्ट्र असेल जॉइन आहे, तर 6,000 जी आमची फीज आहे महाराष्ट्राची, तर या व्यतिरिक्त आम्ही दुसरी कुठलीच महाराष्ट्राची फीज घेत नाही. याच फीजमध्ये हे पण आम्ही गाईड करतो. तर त्यामुळे तुम्हाला महाराष्ट्र स्टेट काउन्सिलिंग जर जॉइन करायची असेल, तर सेंड क्यूआर असा मेसेज करा. तुम्हाला डिटेल्स येऊन जातील. या व्यतिरिक्त कुठलीच महाराष्ट्राची फीज आम्ही चार्ज करत नाही. पण यूपी एमबीबीएस, डीम्ड एमबीबीएस तर याच्या वेगळ्या फीज आमच्या असतात. तर त्यामुळं ते थोडं काळजीपूर्वक लक्षात घ्या. आता जो पुढचा आणि शेवटचा मार्ग आहे, तर तो आपण डिस्कस करूया. ज्यामध्ये आपल्याला एकतर कर्नाटक आहे किंवा आंध्र आहे, त्यानंतर तेलंगणा आहे. तर या ठिकाणी आपल्याला स्कोर कमी असताना ॲडमिशन मिळतात. मग आता स्कोर कमी म्हणजे काय? तर आपण कॅटेगरीमध्ये नाही, तर ओपनमध्ये क्वालिफाय पाहिजे. 213 मार्काच्या वर. आता हे बजेट कसं जातं? यामध्ये एनआरआयच्या सीट असतात, काही मॅनेजमेंटच्या सीट असतात. आंध्र, तेलंगणा, कर्नाटक. आता याचं बजेट काय होतं, की जर समजा तुम्ही वन टाईम पे करायचा प्रयत्न केला, तर जवळपास समजा 85 लॅक्स पर्यंत तुमचं कॉलेजचं बजेट जातं वन टाईम. पण जर समजा तुम्ही 2 टाईम पे करायचा प्रयत्न केला, तर हे 2 टप्पे तुम्हाला 95 लाखाचे पडतात. जर हे परत 3 टाईम केला तुम्ही, तर हे 3 टप्पे तुम्हाला 1,05,00,000 जातात. आणि जर समजा तुम्ही जसे तुमचे फी स्ट्रक्चरचे इन्स्टॉलमेंट वाढवसाल, तर त्यामध्ये 10-10 लाख रुपये इन्क्रीज होतील. तर त्यामुळं तुमची या पद्धतीनं जर तयारी असेल समजा, की आपण फर्स्ट इयरलाच एवढे पैसे पे करू शकतो, हॉस्टेल मेस वेगळं. तर एकदा तुम्ही एक मेसेज आमच्या नंबरला सुद्धा करून बघू शकता. यामध्ये जर कुठे तुम्ही बसत असाल, तर नक्की मी तुम्हाला गाईड करेन. नवीन असाल सबस्क्राईब करा आणि ऑफिसला व्हिजिट करू नका. ऑफिसला व्हिजिट करून नंतर पेड जॉइन करतो, तर हे रजिस्ट्रेशन फुल झालेले आहे. सध्या फक्त सेंड क्यूआर मेसेज करा. तुम्हाला क्यूआर येईल आणि नंतर त्यावर तुम्ही फी पाठवा. आमच्याकडनं एका पर्सनल नंबरवरून तुम्हाला कॉल येईल, तर तो नंबर सेव्ह करून घ्या. आणि हे जे रजिस्ट्रेशन आमचे सुरू आहे, तर हे लवकरच क्लोज होतील. 2028चे जे रजिस्ट्रेशन आहे, तर त्याचे पण मेसेज सध्या WhatsAppला आहे, की सर 2028 साठी काउन्सिलिंग जॉइन करायची. तर त्यामुळं लवकरच लिमिटेड विद्यार्थी असतात. खूप कमी घेतो, कारण प्रत्येक विद्यार्थ्याकडं वैयक्तिक लक्ष असणं खूप गरजेचं आहे. थांबूया. ओके. बाय.